5 वर्षातनं एकदा एक असा दिवस येतो जेव्हा मार्केट प्रत्येक ट्रेडरला एक अपॉर्च्युनिटी देतो का त्याचे 10,000 रुपये 10 लाख रुपये कन्वर्ट करायची. आणि त्या अपॉर्च्युनिटीमध्ये म्हणजे 10,000 रुपयेवरती फक्त जसं का तुम्ही इथे बघू शकता का 200 रुपयाचा प्रॉफिट काढला. तर आता का आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर मी अजिबात टाइम न वेस्ट करता व्हिडिओची सुरुवात करतो. तर नमस्कार मित्रांनो आणि वेलकम बॅक टू द झोन ट्रेड मराठी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो का काय स्टुपिडिटी का काय येडागिरी केली मी का मी जी 5 वर्षात एकदा आपल्याला अपॉर्च्युनिटी देतो मार्केट, तीचा लाभ मला घेता नाही आला आणि फक्त 200 रुपये प्रॉफिटवरती मला त्याच्यामध्ये निघता आला. आणि तो प्रॉफिट पण मी आता काहीतरी 27 जूनला घेतला. तर आता आता मी कुठची 5 वर्षातनं एकदा येणारी अपॉर्च्युनिटी बोलतोय, म्हणजेच ऑब्विसली 5 वर्षातनं एकदा होतात ते म्हणजे आपले इलेक्शन्स. आणि जेव्हा इलेक्शनचा रिझल्ट आला त्या दिवशीच मार्केटने एक अशी अपॉर्च्युनिटी दिली, ती मार्केट टोटली 60% पडलेला. तर मी तुम्हाला आता चार्टमध्ये जाऊनच दाखवला, तर 4 तारखेला तर मार्केट तुम्ही बघू शकता ही कॅन्डल काहीतरी आता नंतर मार्केटने एंड मुवमेंटला थोडा रिकवर केला. तो 7 ते 8% मार्केट पडलेला. आणि तेव्हा ऍक्च्युली मध्ये तर मला असा वाटलेला का जर का बीजेपीची सरकार आली तर मार्केट वरती मूव्ह करेल. आणि ऑब्व्हियसली नंतर जसा का बीजेपीची सरकार आली मार्केट तर वरती गेलाच, पण थोडा टाइम घेऊन वरती गेला. पण मला ऍक्च्युली काय वाटलं जर बीजेपीची सरकार त्याच दिवशी आली तर तो त्याच दिवशी मार्केट वरती मूव्ह करेल. आणि ऍक्च्युली मी असा नाही विचार केला का त्या दिवशी ज्या दिवशी इलेक्शन रिझल्ट येणार त्या जोपर्यंत फायनल रिझल्ट येईल कुठची सरकार आपली बनेल ते आपल्याला समजेल त्याच्या आधीच मार्केट क्लोज होऊन जाईल. मी ही एवढी कॉमन सेन्स नाही लावली म्हणून मला कमी प्रॉफिट घ्यायला लागला ऍक्च्युली. जर जर का आपण बघितलं मी का बोललो का एकच दिवस असा येतो का जेव्हा मार्केट 10,000 रुपयाचे 10 लाख करायची ऑपॉर्च्युनिटी देतो. तर ती ऑब्व्हियसली स्विंग ट्रेडिंगमध्ये ते एक दिवसात होऊ नाही शकत. ऑब्व्हियसली इंट्राडे किंवा ऑप्शन्समध्येच तुम्ही ते करू शकता. तर या दिवशी ऍक्च्युली मला एक ऑप्शनचा ट्रेड घ्यायला पाहिजे होता, त्याच्याने मला 10 लाख रुपये तरी नाही पण मला 200 रुपयाचा तरी जास्तच प्रॉफिट आला असता. तर आता मी तुमच्याबरोबर माझी स्टोरी शेअर करतो का मला हा प्रॉफिट झाला. आणि तुम्ही आता इथं बघू शकतात का हा जो ट्रेड होता हा रिलायन्सचा ट्रेड मी घेतलेला काहीतरी 3 तारखेला आणि मी एक्झिट केला 27ला. म्हणजे आता काहीतरी मागच्या महिन्यातच आपला काहीतरी 9-10 दिवस अगोदरच मी हा शेअर विकून टाकला रिलायन्सचा. आणि आता तुम्ही विचार करा तर रिलायन्स मधला शेअर रिलायन्स सारखा शेअर आहे आणि एवढूसा प्रॉफिट का घेतला. तर ऍक्च्युली त्याच्यामध्ये माझा फंड गुंतलेला होता, माझा कॅपिटल गुंतलेला होता त्या शेअरमध्ये. म्हणून मला थोड्या प्रॉफिटमध्ये येऊन पण मला तो काढायला लागला लवकर. तर मला माझ्या दुसऱ्या शेअर्समध्ये पण पैसे टाकायचे असतात स्विंग ट्रेडिंगसाठी. तर आता आपण बघूया का नक्की मला प्रॉफिट झालाय, म्हणजे नेट रिअलाइज प्रॉफिट जो झालाय काहीतरी 243.09 रुपयाचा. तर आता जर का आपण एक्सेल शीटमध्ये गेलो आणि जसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो, ही जी एक्सेल शीट मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो, ती जे ट्रेड मी हे डिस्प्ले करतो जे मी येलो करून ठेवलेले असतात ते माझे कम्प्लिटेड ट्रेड आहेत. आणि हा वाला जसं का तुम्ही बघू शकता हा पूर्णपैकी ब्लॅक केलेली ही जी लाईन आहे, हे जे ट्रेड असतात ते ऑलरेडी माझ्या होल्डिंगमध्ये असतात. म्हणजे मी ऑलरेडी त्यांना होल्ड करतोय म्हणून ते मी डिस्प्ले नाही करू शकत. तर जर आपण बघितला का रिलायन्स जो शेअर होता तो मी घेतलेला का 3 तारखेला 3 जूनला. बाय वाय द बॉट ऑन न्यूज अँड रेकमेंडेशन अँड ट्राय टू एक्सपेरिमेंट. आता मी इथं असं का लिहिलं बॉट ऑन न्यूज, तर ऑब्व्हियसली का न्यूज येत होते तेव्हा का बीजेपीची सरकार येणार आणि मी असा विचार केला जर का बीजेपीची सरकार येणार तर ऑब्व्हियसली मार्केट वरती जाणार. आणि जर का मार्केट वरती जाणार तर जे वेटेजवाले स्टॉक्स आहेत ते ऑब्व्हियसली वरती जाणार. म्हणून मी रिलायन्स घेतला कारण की रिलायन्सचा वेटेज निफ्टीमध्ये सगळ्यात जास्त आहे. मी म्हणजे एकदम आपण बोलतो ना एकदम बिगनरवाली माइंडसेट वापरून मी हा ट्रेड घेतलेला. तर मी हा ट्रेड घेतला काहीतरी 2,900 69.45 वरती 3 क्वांटिटी घेतलेली. लगभग 9,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट, रिस्क 1,000 रुपयाची. म्हणजे तुम्ही बोलू शकता का काहीतरी माझी रिस्क होती ते लिहिलं मी 11.23%ची माझी रिस्क होती. आणि टार्गेट मी ठेवलेला 2.30%चा. असा का तर जसं मी बोललो का
आता रिलायन्स सारख्या शेअरमध्ये जर मी एवढं टार्गेट एक्सपेक्ट करायला लागलो तर तो कमीत कमी माझे 1 ते 2 महिने घेईल 10% सारखं टार्गेट रीच करायला. तर म्हणून मी थोडासा टार्गेट घेतला, कारण मला त्यामध्ये पैसा लवकर काढायचा होता आणि मी ऑब्व्हियसली रिलायन्स सारखा शेअर आहे तर त्याला लॉसमध्ये तर मी काही काढणार नाही. तर एवढा टार्गेट मी थोडा कमी टार्गेट ठेवला आणि नंतर मी हा शेअर सेल केला. तर 27 तारखेला काही 10 दिवसा अगोदर होल्डिंग डेज होते 22 दिवसात या रिलायन्सने मला 2.3%चा प्रॉफिट दिला. आता सेल वाय तर टार्गेट हिट आणि सेल प्राइस पण काहीतरी माझ्या काय बोलतो आपण, माझा टार्गेट काहीतरी 3035.9 होता आणि माझी सेल प्राइस 3053 रुपये होती. आणि जो नेट रिअलाइज प्रॉफिट होता ते सगळं जाऊ द्या, तर 20 रुपये चार्जेस लागले म्हणून आता मला काहीतरी प्रॉफिट माझा एवढा झाला. तर ॲक्च्युली तरी पण हा जो ट्रेड होता तो भले छोटा प्रॉफिट असू दे, पण तरी पण माझ्या प्रॉफिट आतापर्यंत माझा प्रॉफिट होता तो 200 रुपयांनी, तरी 250 रुपयांनी वाढला या ट्रेडमुळे. चला ते तर ठीक आहे. आता आपण चार्टमध्ये जाऊन बघूया का नक्की मी ट्रेड कशावरती घेतलेला आणि का घेतलेला आणि काय डोका लावून खरं मध्ये. तर जसं का तुम्ही बघू शकता इकडे, ही आता हा निफ्टीचा चार्ट मी ओपन केला आहे, डेली चार्ट आहे. तर या दिवशी जेव्हा मी बोललो का मी ट्रेड घेतला 3 तारखेला, तर मी या आपण बघू तर निफ्टीच्या या कॅन्डलला कुठेतरी मी ट्रेड घेतलेला रिलायन्सचा. तर असा म्हणजे हा पण ॲक्च्युली एक ब्रेकआउटच होता. असं आपण बघितलं तर निफ्टी ॲक्च्युली या आपण बोलू शकतो का अशी एक चॅनल पट्टी होती. ह्याच्यातनं निफ्टीने ब्रेकआउट दिलता ऑलरेडी काहीतरी. निफ्टी त्याच दिवशी काहीतरी 3.25% वरती होता आणि ते खूप असतो निफ्टीच्या हिशोबाने तरी. आणि नंतर दुसऱ्या दिवशी तो 6% मायनसमध्ये आला. तर ॲक्च्युली या दिवशी जी ऑपॉर्च्युनिटी होती ना पैसे कमवायची, 4 तारखेला आणि 3 तारखेला सुद्धा खूप होती. आणि त्याच्या काही म्हणजे 4 तारखेच्या नंतर पण 2-3 दिवस निफ्टी चांगला वरती गेला. तेव्हा पण त्यांनी खूप भारी ऑपॉर्च्युनिटीज दिलते ऑप्शन बायर्ससाठी सुद्धा आणि ऑप्शन सेलर्ससाठी सुद्धा. ते तर त्यांच्यासाठी असतातच. पण मी बोलतो का हे जे 4 दिवस होते 3 तारीख ते आपली 7 तारखेपर्यंत, जे ऑप्शन सेलर्स होते त्यावेळी पण नक्की बाईंगच केली असेल मी तो बोलतो. कारण अशी ऑपॉर्च्युनिटी जे असतात ना ते लवकर सहजासहजी तर मार्केटमध्ये येत नाही. म्हणून मी बोललो का 5 वर्षातनं एकदा मार्केट ही प्रत्येक ट्रेडरला ऑपॉर्च्युनिटी देतो. आणि ही ॲक्च्युली मी बोलतो का आता मी ट्रेडिंग चालू केली आहे, आता ही पहिल्यांदाच मला असा मला हा एक्सपिरियन्स भेटलाय का 5 वर्षातनं एकदा मार्केटची डेंजरस अशी ऑपॉर्च्युनिटी देतो. तर आता आपण जाऊया रिलायन्सच्या चार्टमध्ये. तर मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलाय काय प्राइस ॲक्शन होती माझी त्या दिवशी आणि मी काय प्राइसला बाय केला आणि कुठे सेल केला. तर ही होती अशी काहीतरी माझी काय बोलतो आपण त्याला, 3 तारखेची कॅन्डल जेव्हा मी हा शेअर बाय केला. तर मला ॲक्च्युली वाटलं का आता या दिवशी मी ॲक्च्युली म्हणजे फ्रायडेलाच ॲक्च्युली ऑर्डर लावून ठेवलेली आणि मंडेला मी माझी ऑर्डर एक्झिक्यूट झाली. तर तेव्हा बरं झालं का माझ्या अकाउंटमध्ये माझा फंड होता तो थोडा कमी होता. नाही तर मला तर वाटतं जेवढा म्हणजे ऑलरेडी काही शेअर्समध्ये माझा पैसा गुंतलेला होता. नाहीतर मी तर मला वाटतं का सगळा जेवढा पैसा असतो ना तेवढा सगळा याच्यामध्ये अडकून बसलो असतो आणि जो मला 2.3%चा प्रॉफिट भेटलाय तो पण मला नसता भेटला. तर ॲक्च्युलीमध्ये ही जी कॅन्डल होती इथे मी शेअर बाय केला. तुम्ही बघू शकता ही जी ब्लॅक लाईन आहे या प्राइस पॉईंटवरती मी हा शेअर बाय केला 2969.45 वरती. आणि आता मी फक्त तुम्हाला इथे एक वस्तू बोलेल का प्राइस ॲक्शनवरती प्लीज प्लीज लक्ष नका देऊ. आता तुम्ही बोलाल की इथे रेजिस्टन्सवरती कोण शेअर बाय करतो का, मी पण तेच बोलेल का बाय केला मी 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 जसं इथे लिहिलंय बाय मध्ये का बॉट ऑन न्यूज अँड रेकमेंडेशन अँड ट्राय टू एक्सपेरिमेंट. ॲक्च्युली मी तेव्हा म्हणजे हा ट्रेड तर मी मंडेला घेतला आणि मी माझी ऑर्डर लावलेली फ्रायडेला. आणि थर्सडे आणि फ्रायडेला मी अशी न्यूज बघत होतो का नक्की काय होणार. आता इलेक्शन नंतर ऑब्व्हियसली काहीतरी मार्केटमध्ये काहीतरी हालचाल भेटणारच. तर असा म्हणजे मी खूप सारे न्यूज बघितले त्याच्यामध्ये असं बोलतात का BJP सरकार येणार. आणि मी माझाच काहीतरी डोका लावला का
आता बीजेपीची सरकार येणार म्हणजे ऑब्व्हियसली का माहिती का मार्केट वरती जाणार. आणि जर का राहुल गांधीची पण सरकार, आपण काँग्रेसची सरकार आली असती तरी मार्केट भले स्लो पण वरती तर गेलाच असता, पण बीजेपीची सरकार आल्यावरती चांगल्यापैकी वरती गेला. त्याच प्रकारे मी असा विचार केला, जर का बीजेपीची सरकार आली, मार्केट वरती जाणार, आणि मार्केट वरती जाणार म्हणजे निफ्टी वरती जाणार, आणि निफ्टी वरती जाणार म्हणजे ऑब्व्हियसली निफ्टीचे वेटेड स्टॉक आहेत ते वरती जाणार. पण वेटेड स्टॉक काही एवढे वरती गेले नाही. गेले वरती कोण तर, आणि ऑब्व्हियसली वरती जातील तरी कशाला, कारण रिझल्टच्या दिवशीच मार्केट पडला 60%, आणि हा आपला निफ्टी आपला रिलायन्स पण पडला 60%. तर म्हणजे मी शेअर घेतला मस्तपैकी, मला वाटला आता 4%च्या प्रॉफिटमध्ये होतो मी. सॉरी, 4% तर नाही, काहीतरी एक एक अर्धा टक्क्याच्या प्रॉफिटमध्ये होतो. नंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट -7% वरती गेलो. तर तुम्ही बघू शकता का एवढा वेळ मला 22 दिवस थांबायला लागला, लगभग लगभग 1 महिना. आणि नंतर इकडून हा जो रेजिस्टन्स होता निफ्टीने ब्रेकआउट दिला, आणि इकडे काहीतरी हा शेअर असा माझ्या टार्गेटच्या जवळ आला, आणि ऍक्च्युली माझ्या टार्गेटच्या वरतीच मी याला सेल करून टाकला. आणि मला ऍक्च्युली तेव्हा खूप खुशी झाली, खरं मला सांगतो का. माझा पैसा रिलायन्समधून सुटला. म्हणजे रिलायन्स सारखा शेअर तो तुम्ही भले 5-5 वर्ष होल्ड केला ना तरी तुम्हाला काही वाटलं नाही पाहिजे, तो भले लॉसमध्ये असेल तरी. पण तरी पण माझा पैसा, मी मी जसं बोललो, मी छोट्या कॅपिटलपासून चालू केलं आहे. 20,000 मध्ये जर 8 ते 9 हजार रुपये जर मी रिलायन्समध्येच टाकून ठेवले, तर मला 10,000 रुपये मध्ये तर काय मला ट्रेडिंग करायला जमणारच नाही ऑब्व्हियसली. तर म्हणून मला ह्याच्यामधनं पैसा लवकर काढायचा होता. तर आता या ट्रेडमधनं काय शिकायला भेटलं मला, तर मेन गोष्ट, जसं मी माझ्या या व्हिडिओच्या स्टार्टमध्येच बोललो का, 5 वर्षात एकदा जी ऑपॉर्च्युनिटी देतो मार्केट प्रत्येक ट्रेडरला, तेव्हा ही जी इलेक्शन्सवाला जो आपला फेज असतो, त्याच्यामध्ये मी तर बोलतो का प्रत्येक स्विंग ट्रेडरनी भले तो एक दिवस ऑप्शन्स केला पाहिजे. आणि ऑप्शन्स पण असं नाही नुसता गॅम्बल नाही केला पाहिजे. ऑब्व्हियसली काहीतरी काहीतरी आपला अभ्यास पाहिजे, त्याच्या मागे काहीतरी ऑप्शन्सचं नॉलेज पाहिजे, तरच ऑप्शन्स करा, नाही तर नका करू. मी काय रेकमेंडेशन नाही देते, पण मी मी तुम्हाला सांगतोय का, असा ज्या दिवशी, म्हणजे हा जो म्हणजे एकच ऑपॉर्च्युनिटी देतो 5 वर्षातनं एकदा मार्केट, या ऑपॉर्च्युनिटीचा प्रत्येकाने फायदा उचलला पाहिजे. तर आता पुढच्या, आता 2029 मध्ये आता काय होणार, ही जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ मी नक्कीच इलेक्शनच्या आधी बघणार. मला हे लक्षात करून द्यायला का मी काय चुकी केली होती ज्याच्यामुळे मला या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेता नाही आला. तर खरं मध्ये जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल, तुम्हाला पण, जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे बिगनर असाल आणि जर तुम्हाला सुद्धा काहीतरी या व्हिडिओमधनं शिकायला भेटला असेल, तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता मी तुमच्याशी भेटतो माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.